परळी खोऱ्यातील वन विभागाच्या उपकार्यालय स्फोटामुळे हादरले, कार्यालयाच्या भिंतींना तडे, गावठी गोळा फुटल्याचा दावा. सातारा दिनांक 14 प्रतिनिधी. परळी तालुका सातारा येथील वन विभागाच्या उपकेंद्रा शेजारील भंगाराच्या गोडाऊनमध्ये गावठी गोळ्याचा स्फोट होऊन कार्यालयाचा पत्रा उडून पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेत अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी परळी वन विभागाच्या कार्यालयामध्ये जोरदार स्फोट झाल्याने परिसरामध्ये भीतीने वातावरण निर्माण होऊन उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. घटनास्थळावर कार्यालयाच्या लगतच्या भिंतीला तडे जाऊन छपराचा काही भाग उडून जमिनीवर पडला होता. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सातारा तालुका आणि सातारा वन विभाग यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने पंचनामा केला. या संदर्भात वन विभागाच्या सूत्रांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की परळी खोऱ्यामध्ये रानडुकराच्या शिकार प्रकरणातील मुद्देमाल जप्त करून कार्यालयाच्या पिछाडीला असणाऱ्या बंदिस्त जागेत ठेवण्यात आला होता. त्या गावठी गोळ्याचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार्यालयांमध्ये वन विभागाचा एकही कर्मचारी त्यावेळी उपस्थित नव्हता. रानडुकराच्या शिकारीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मुद्देमाल सुस्थितीत आणि जबाबदारीवर ठेवणे आवश्यक होते. मात्र स्फोट कसा झाला या संदर्भामध्ये निश्चित माहिती मिळू शकली नाही. परळी खोऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.